बिचारे नवीन नवीन असतात आणि काय होतं, घरनं ऑडिशन पाठवली, पास झाले, एक काही लाखांचं कॉन्ट्रॅक्ट ठरलं आणि मग एक 200 एपिसोड नंतर सुपाऱ्या सुरू होतं. काहीतरी प्रदीप सविता जोडी हिट झालेली असते, मग सलूनचं उद्घाटन कुठेतरी दांड्याला आणि मग एक मी नाव घेत नाही, तो मुलगा असा बसला होता, लांब शॉटला होतो तर सेटवरती. तर तो म्हटला, सर असिस्टंट डायरेक्टर घामा घुमाले सर, शॉट रेडी आहे. एक तर त्याला तो मेन रोल करतो म्हणून सर बोलतोय, खरं एवढ्यात बोलायला नको आहे, सर शॉट बोलूया. माझी कॉफी सांगून 1 तास झालाय. तो म्हटला, सर सॉरी मला कळलं नाही, मी कॉफी सांगितली होती स्पॉटला, 1 तास झाला आली नाहीये. हो का, येईल सर, तुम्हाला शॉटला बोलवलंय. नाही तुला कळलं नाही का, कॉफी आल्याशिवाय मी येणार नाही, सो अँड सो नाव, कॉफी घेतल्याशिवाय हा येत नाही. ते लांबून बघत होतो, ते त्याच्यात माझा शॉट होता त्याच्यापर्यंत, मी काय दुर्लक्ष केलं, त्यावेळेला बोललं नाही. तो म्हटलं, पण सर शॉटचं काय, किती वेळ लागू दे, आता कॉफी आलीच पाहिजे. अरे तो गेला, त्याने ते डिरेक्टरला सांगितलं, तर हा आला जवळाला. म्हटलं, अरे बघ काय ते ना, बघ आली तुझी कॉफी. म्हणून सर माझ्याशी व्यवस्थित झालं. मग जरा साईडला घेऊन बसलो. मगाशी मी तुला बघितलं, म्हटलं हो सर काय सांगू तुम्हाला, मी एकदम पोलाईट, ती कॉफी नाही आली, त्यांना ना सवय पडते, हे पडते. म्हटलं एक सांगू काय, मला सिनेमा आणि सिरियल, नाटकं तशी कमी केली, म्हणजे नाटकाचे प्रयोग, प्रचंड अनुभव आहे. मी असा 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 आणि असाच प्रवास बघितलेला आहे ह्याच 2 डोळ्यांनी. तर म्हटलं एवढंच सांगतो, पुढे खूप कॉफी मिळेल पण काम मिळणार नाही, कळलं ना. कॉफी हल्ली कॉफी आणि कॉफी शॉप दोन्ही मिळेल. म्हणते सीसीडी आले, प्रेमाचा चहा, तावडे चहा, अमुका चहा, हे सगळे चहा आले, पण काम नाही मिळणार. सर काय म्हणताय, म्हटलं हा जो ॲटिट्यूड आहे ना, ह्याच्याऐवजी तू काय कर माहिती आहे का, त्यांना सांग, आणि मुळात मला सांग की हा एस्थेटिक सेन्स पाहिजे. कॉफी कोण बनवणार, चहावाला. आणणार कोण, स्पॉटवाला. त्याचा असिस्टंट डिरेक्टर त्या निर्मात्याचा काय संबंध, त्याचा वेळ जातोय ना, 24 मिनिटं आपल्याला काढायची आहे. तर तू हे कॉफीचं करत बसला, बाकीचे सगळे नाही सॉरी सर सॉरी. आणि मग ना ते रिअलाईज होणं, किंवा आताची पिढी जी आहे ती जराशी शिवराळ आहे. काय आलंय की आमच्या इंग्लिश शिवाय त्याच्यामुळे काय आलं, आमचा तो जो पिरियड तुम्ही बघितला ना, की अगदी रंजना मॅडम पासून अलका, निशिगंधा किंवा प्रतीक्षा, ह्या सगळ्या, सुरेखा खुर्चीपासून ऐश्वर्या नारकर, ह्या सगळ्यांवर कामं करताना एक अदब, एक रिस्पेक्ट, करेक्ट, आताही तो आहे. पण काही आताची मुलं आहेत ना, ते आताच्या मुलींसमोर वगैरे पटकन जोक बिक सांगतात. मग ते ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सांगतो की बाळा हे सगळं बरोबर आहे, पण आता समजा माझी बायको, तुझी आई, तुझी बहीण वगैरे आता इथं असते तर तू असंच बोलला असतं का. नाही सर तुम्हाला राग आला का, मला नाही राग आला, पण तू एक विचार करून बघ, ह्या सुद्धा कोणाच्या कोणतरी आहे. त्यामुळे ना त्या सेटवरचं वातावरण पण बदलतं, डिसेन्सी येते, डिग्निटी येते, कळलं ना. पण तुला असं वाटतं लोकांच्या डोक्यात लवकर हवा चालते पूर्वीच्या तुलनेत? पूर्वी जात नव्हती हवा, कारण हवा जाणं लवकर मिळायला लागलं ना. मी सांगितलं ना, आधी तरी जाऊन ऑडिशन द्यायचं होतं, आता घरनं. कोविड नंतर, अरे पण तू टीव्हीवर दिसायला लागल्याबरोबर स्टार कसा काय होशील, तोच गैरसमज होतो. हे कधी होतं माहितीये का, पश्चाताप कधी होतो, जेव्हा तो घरी बसतो, मग 5-5 वर्षाची गॅप जाते ना, आणि जेव्हा हा फोन करून कामं शोधायला निघतो, तेव्हा दिलीपराव झोपताना ना, मला असं वाटतं प्रत्येक माणसाने झोपताना त्याला दिवसभरात आपण काय चुकलोय ना हे कळलेलं असतं. तो दुर्लक्ष करतो. मी आज खोटं बोललोय, लवकर झोपत नसतील तर नुकसान होतं ना. माझ्या समोर मी बघितले, माझ्या बॅच पासूनचे पुढचे आज नाहीच आहेत, कुठेच नाहीयेत. एक्झॅक्टली सेम, सगळीकडे सगळ्या क्षेत्रात ही स्थिती आहे. आणि मग फोन येतात, सर ते बघा ना, कसं सांगू की अरे ते लोक, म्हणजे मी कास्टिंगला कित्येकदा तर सिनियर म्हणून ना चॅनेलवाले माझ्यावर बसतात, गप्पा मारतात. किती इम्पॉर्टंट आहे बघा, की अरे सो अँड सो एक्स, अजून कोण आहे, हे तुमचं फेल्युअर आहे, कळलं, त्या व्यक्तीचं. किंवा अमका वायला घेऊया, वाय चांगला आहे, काम चांगलं करतो वगैरे, अजून कोणी, तिथे फेल्युअर आहे. कसं सक्सेस आहे, मी तुम्हाला पर्याय असणं हा सगळ्यात मोठा बाबा. आपण कोणाला, त्या राजूला घेऊया, अरे यार राजू विसरलोच रे, राजूला बोलवा ना, राजूला फोन कर. मग तुम्ही सांगता दिलीपराव, अहो अशोकराव, राजू नाही, राजू 5 फिल्म 3 सिरियल आणि 2 नाटकं करतोय, त्याच्याकडे नाही फुरसत 2025-26 पर्यंत. दिलीपराव मी त्यांना ओळखतो, माझ्यासाठी नाईट करेल, त्यांनी मला नाही सांगू दे, कळलं ना. हे त्या नटाचं यश आहे. तुम्ही यू आर नोन बाय युअर लास्ट प्रोजेक्ट, लास्ट परफॉर्मन्स. 2016ला काय फिल्म केली होती, मध्ये काहीच नाही केलं, ते यशस्वी नव्हे. सतत तुम्हाला काम पाहिजे,
आणि तेही तुमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तुम्ही स्वतःला घ्याल. दुसरा निर्माता, दुसरं चॅनेल जेव्हा तुम्हाला कास्ट करतं तेव्हा तुम्ही ते जिंकलेलं असतं. त्याला खात्री असते की ही व्यक्ती माझ्या वेळेत पूर्ण करून देणार, ही यशस्वी करणार, लोक याच्यावर प्रेम करणार, ही स्वतःला मेंटेन करणार. आत्ता मी खूप मोठ्या नटाचं नाव घेत नाही, खूप दिग्गज नट आहे जो आवाजासाठी प्रसिद्ध होता आणि बादशाहच आहे. काही काळाने आजारपणामुळे वगैरे दुर्लक्ष केलं गेलं. त्यांचा ट्रॅक चालला होता. मी विचारलं त्यांच्या ट्रॅकचं काय झालं? सर सॉरी, पण कसं आहे ते दिग्गज आहेत पण ना आता थोडं स्लर मारतात. मी म्हटलं स्लर म्हणजे कसं? रविवारी आपण भेटूया. कधी? रविवारी. रविवारी नाही, रविवारी. कळलं ना? विजेच्या कडकडाटासहित पाऊस पडला. हे जर वाक्य असेल ना, स्लरनी काय होतं? गुटखा, ड्रिंकिंग हॅबिट्स, सिगरेट, काळजी, ह्या टेस्ट बड आहेत आपल्या जिभेवर. ते ना त्या वेन्सना ना व्यायाम मिळाला पाहिजे. जसं आपण शरीराला करतो तसं त्याला मिळालं पाहिजे. विजेच्या कडकडाटासहित आपण भेटूया. कुठे? विजेच्या कडकडाटासहित. कडकडाटासहित नाही, विजेच्या कडकडाटासहित. हे क्लिअर वाक्य. स्लर मारतात, कास्टिंग कट. वजन खूप झालं, कास्टिंग कट. सारखा आजारी पडतो, तब्येतीकडे दुर्लक्ष. चांगले आहेत होते पण काय मग आजारी पडले की 4-4 दिवस मध्ये सगळं शूटिंग थांबतं, हे होतं. डायरेक्शनमध्ये इंटरफिअर करतो. हल्ली आमच्या नटांना, बऱ्याचशा कलाकारांना डायरेक्शनमधलं कळायला लागलंय ऑल ऑफ सडन. आणि मग सेटवरती आम्हाला ना सकाळी 9 ते रात्री 10:30 मध्ये 24 मिनिटं काढायची असतात. तरच निर्माता जगतो, नाहीतर गेला कामाला. आता या नटांना प्रश्न पडतो, 1 मिनिट लाईट ऑफ, स्वतःच ठरत होता. हे जे कॅरेक्टर आहे माझं, हे बोलू शकतं का? ही लाईन कशी काय घेणार तो? अहो सर, ते चॅनेलने सांगितलंय. नाही पण मला पटत नाहीये की मी ज्या विचारांचा माणूस. थांब बाबा, हे तो कॅरेक्टर 12 लोकांनी अभ्यास केलेला असतो. चॅनेलचे 12 लोक वाचून पाठवतात. ते बघतायत ना, चालेल न चालेल, तू आवडतो का, तुला तुझे पैसे मिळत आहेत, तुला तुझा रोल दिलाय, नसेल झेपत करू नको. अशी 20 मिनिटं, 15 मिनिटं, 10 मिनिटं, 8 मिनिटं करत करत तुमचं 2 तास गेले. 19 मिनिटाचं शूट निघालं, 24 मिनिटं नाही निघालं. डिरेक्टरचा जॉब जातो. प्रोड्युसर म्हणतो या डिरेक्टरला काढता येत नाहीये. किती लोक सफर झाले बघा. चॅनेल तुमच्यावरती चार्ज लावतं ₹1,00,000-2,00,000 की तुम्ही वेळेत दिला नाही एपिसोड. मग हे तुमचे जे प्रश्न आहेत ना, आयदर तुम्ही डिरेक्टर व्हा, किंवा माझं म्हणणं आहे की तुम्हाला प्रश्न पडायला हवेत. जो चांगला अभिनेता आहे ना, मला प्रश्न पडतात, पण ते ना त्याची उकल किंवा त्याचे ना आन्सर तुम्हाला 30 सेकंदात सापडलं पाहिजे. 1 मिनिट पण नाही. की दिलीपराव, मी असं बोलणार नाही ना 4 लोकात जाऊन, कारण माझं एक रघुनाथ खोत एक कॅरेक्टर आहे आणि त्याचा दबदबा आहे, तर मी नाही ना बोलणार. नाही पण अशोकराव कसं आहे, इथं तुमचा इन्सल्ट झाला तर पुढे जाऊन तुम्ही ते पंचायतीत बोलाल. बरं, हां लक्षात आलं. चला टेक. हे 29 सेकंद, 30 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडूच शकतात. पण लाईट ऑफ करून तुम्ही चर्चा करायला बसलात ना, तर नुकसान. आणि मग नुकसान हे होतं की या नटाला घेऊया, नाही हल्ली त्यांना डायरेक्शन, लिखाणातलं कळायला लागलंय. असं करत 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 काय, अरे मी बघतोय की कास्टिंग पटापट बदलत चाललंय. पण तुम्ही जर त्या प्रोजेक्टवरती मनापासून प्रेम केले. मी दिलीपराव सांगतो, माझं म्हणून नाही, पण मला कित्येक आमचे नवीन आर्टिस्ट, आता प्रोड्युसर येऊन सांगतो, अशोकराव थँक्यू तुम्ही नाईट बीट केली. म्हटलं अहो करायला लागणार ना, जर नाईट सिक्वेन्स आहे तर आणि उशिरा. मग म्हटलं त्या बाकीच्यांना विचारा. तो नाही होते सगळ्या मुलांना विचारलं. ते म्हटलं ते अशोक सरच करते, तर आम्ही काय ते एवढे सिनियर आहे. म्हटलं आम्ही काय तुम्ही ना एक काय म्हणता ते हे बनता ना, मेंटॉर बनता. मेंटॉर मी कायम पाळत आलो की मी मेंटॉर बच्चन साहेबांना मानतो. म्हणजे कसं, गुरु वेगळा, मेंटॉर वेगळा. मेंटॉर म्हणजे असं, या 56 वर्षामध्ये थांबले शूटिंग, काय बच्चन साहेब येतात, ते खरं तर काही करू शकतात. ते डायरेक्शन मध्ये इंटरफिअर करू शकतात, ये शॉर्ट महिने दूंगा म्हणू शकतात. पण ती सिन्सिअरिटी, ते जे आपण बघतो ना, ते लिटरली. त्यामुळे मी असं ठरवलंय की मला हे विचारतात येऊन, कित्येकदा आपली प्रेसवाली मंडळी विचारतात. आता परवा विचारलं, सर 700 एपिसोड झाले आणि ते एवढे एफर्ट्स घेऊन तुम्ही सीन करता. काही आमचे आर्टिस्ट पण विचारतात, अशोकराव आम्ही परवा सीन बघितला, केवढं ते जीव ओतून केलं, किंवा एवढं म्हणजे 700ला. मी म्हणतो 700चा प्रश्न नाही. मी एव्हरीडे, आता मी शोलेचं नाव हिंदी म्हणून नाही, एक माइलस्टोन आहे. हो, प्रत्येक प्रोजेक्ट शोले समजून करतो. मग त्याच्यात गमतीचा भाग म्हणजे मी तो सिनेमा असेल तर मी सिनेमा दिलीपराव, तुम्हाला माहिती आहे, एक सिनेमा केला
विठू माझा भाऊराया हो हो आणि दुसरा आहे भाऊ माझा विठुराया, हो हो असे पण सिनेमा केले. थांब लक्ष्मी कुंकू लावते किंवा असे अनेक सिनेमे, मंगळसूत्र हे असेच, सडा हळदी कुंकवाचा. हो. पण हा शोले आहे, ह्याच्यातली माझी भूमिका बच्चन साहेबांची आहे. मला याचे पैसे मिळालेले आहेत, माझं एक काम आहे, हे जीव तोडून मला करायचं. या सगळ्याचा परिणाम होऊन आता 36 वर्षानंतर सुद्धा चॅनलवाले प्रेमाने बोलवतात. एक शो संपला की दुसरा चॅनलवाला बोलवतो. म्हणजे कित्येकदा असा प्रश्न पडतो देवाच्या दयेने की कोणाला नाही म्हणू, कारण सगळेच आपले आहेत. झीवाले आपले आहेत, प्रवाहवाले आहेत. आज झीला 25 वर्ष झाली आणि कंप्लेंट काहीच नाही. माझं असं म्हणणं आहे दिलीपराव की कोणीच कंप्लेंट करू नये. कारण मी मध्ये टाटा इन्स्टिट्यूटला गेलो होतो, माझ्या एका नातेवाईकांना कॅन्सर झाला म्हणून. तिकडचं ते विदारक चित्र बघितलं. हो. लहान मुलं, मोठे लोक. मला प्रश्न पडतो, लोकांना अजूनही कळत नाही. आमच्या सेटवर पण अशोकराव खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हो. काय होतंय, आपण इकडनं येताना ना इथं थोडं चिखल असतो ना, त्यामुळे ते तिकडून यावं लागतंय. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे, मग एकदा तिकडे जाऊन या. मग ते लहान मुलाला किमो देत असतात किंवा त्याचा एक पाय जन्मताच त्याचा एक पाय नाही आणि एका पायासकट आलंय. ह्याचं काय, हा प्रॉब्लेम आहे का हा प्रॉब्लेम आहे? कशाला प्रॉब्लेम म्हणावं तेही कळत नाही लोकांना. कळलं ना? कंप्लेन करायला जागाच नाही. मी तर पैसे सोडा म्हणतो दिलीपराव. अब्जोपती आहोत आपण, जे आपल्याला एवढं उत्तम शरीर दिले, आपण बोलू शकतोय, आपण बघू शकतोय. इतके लोकांना प्रॉब्लेम्स आहेत. जे मिळाले त्याच्यात तुम्ही आनंद माना. आणि ते दरवेळेला आपण शोधत राहतो ना, मी चांगला कोणतरी मिळावा ना, म्हणजे कोणतरी यावा तर दोस्ती करावी. आयुष्य संपते आहे त्याच्यात चांगलं घ्या, तर तुमची प्रगती आहे. मी हे मानणाऱ्यातलं आहे. मे बी ह्या सगळ्या विचारांमुळे, त्या बाबांच्या, माझ्या वडिलांच्या शिकवणीमुळे, साधेपणामुळे, डोंट हर्ट, डोंट हेट, लव्ह ऑल. मग माझे ज्युनियर्स असतील, सिनियर्स असतील, ज्युनियर्स असतील तर मी तेवढाच प्रेमाने वागतो. उलट मी कम्फर्ट देतो. कारण काय होतं, असं कित्येकदा आर्टिस्ट म्हणतात का रिटेक काय होतं, नाही ते डोळ्यात बघून बोलताना थोडंसं ते डिस्टर्ब झाल्यासारखं होतं. मग थोडंसं साईडला घेऊन, अरे काय नाही तू, आपण सगळे को आर्टिस्ट आहोत, बोल कर. त्यांना हुरूप येतो. आणि गंमत माहिती आहे का दिलीप, सीन खुलतो मुळात. असं होत नाही ना, अरे काय अशोकराव मस्त केला सीन, बाकीच्यांचा तो नाही उपयोगाचा. सीन खुलला पाहिजे ना, ऍक्शन रिॲक्शन. सो मे बी ना, या सगळ्या ह्या गोष्टींचा, या दिग्गज सिनियर्सचा माझ्यावरती एक प्रभाव पडल्यामुळे प्रवास इथपर्यंत सुकर झाला असं मी म्हणेन. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.